गुड आफ्टरनून ऑल. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. सो आजच्या लेक्चरला फोर्थ चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे. फोर्थ चॅप्टर हा पूर्णपणे फॉर्म वरती डिपेंड आहे. ओके. आतापर्यंत आपण पीएचपी मध्ये प्रोग्राम्स बघितले, फक्त पीएचपीचा कोड राईट केलेला फाईल्स मध्ये, त्यानुसार आउटपुट बघितलं, ब्राउझर वरती वगैरे सर्च करून पाहिले. मध्ये आपण युजर कडून सुद्धा इनपुट घेतले युजिंग फॉर्म टॅग. ओके. तर आता या चॅप्टर मध्ये आपल्याला फॉर्म टॅगच बघायचं पूर्ण. आता फॉर्म म्हणजे काय, त्याच्यापेक्षा अगोदर आपण काय म्हणूया, आता पीएचपी आपण लिहितोय, स्टँड अलोन प्रोग्राम पण लिहू शकतो आपण, बट सी छोटे छोटे प्रोग्राम, आता एक इनपुट दिला, आउटपुट काय येईल तेवढ्यापुरते आपण स्टँड अलोन प्रोग्राम पीएचपी मधून लिहिले. बट जर मला वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर पीएचपी मी यूज करणार कशामध्ये? HTML मध्ये यूज करणार आहे, राईट? दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण म्हणतो पीएचपी ला. का तर आपण त्याला HTML मध्ये आपण त्याला यूज करायला लागलो. ओके. सो आता HTML मध्ये मी जेव्हा यूज करणार आहे पीएचपी ला, कधी यूज करणार? बॅकग्राऊंडला जर काही मला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील आणि युजर इनपुट ऍट दॅट टाइम मी पीएचपी ला यूज करते. ओके. मग आता युजर कडून जर मला इनपुट घ्यायचे असेल तर HTML च्या कोड मध्ये मला फॉर्म लिहिणं गरजेचं आहे. विदाउट फॉर्म आय कॅनॉट टेक द इनपुट्स फ्रॉम द युजर. ओके. युजिंग फॉर्म आपण युजर कडून इनपुट घेऊ शकतो, राईट? आता जेव्हा मी युजर कडून इनपुट घेणार आहे, ऍट दॅट टाइम ते इनपुट प्रोसेस व्हायला पाहिजे, राईट? प्रोसेस होण्यासाठी तो इनपुट ट्रान्सफर केला जायला पाहिजे पीएचपी ला. तर आपण ट्रान्सफर कसा करणार? युजिंग फॉर्म टॅग तर आपण करणार आहे, आपल्याला माहितीये, बट ट्रान्सफर कसा करणार? काहीतरी मेथड्स अवेलेबल पाहिजेत जे की त्या व्हेरिएबल्सला किंवा त्या व्हॅल्यूजला पीएचपी पर्यंत घेऊन जातील, राईट? पीएचपी पर्यंत घेऊन जायचं काम कोणाचं आहे? फॉर्मचं आहे. मग फॉर्म मध्ये कोण अवेलेबल आहे जे ते काम करायला लागलंय? ओके. कोणतरी ड्रायव्हर पाहिजे तो घेऊन जाण्यासाठी. जसं आपण म्हणतो की एका प्लेस कडून मला दुसऱ्या प्लेसला ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण व्हेकल थ्रू ट्रॅव्हल करतो. एक्झाम्पल बस घेऊया. बस थ्रू आपण चाललेलो, बस आहे, राईट? बस थ्रूच आपण जाणार आहे हे माहितीये, म्हणजे मला फॉर्म टॅग आहे, राईट? फॉर्म टॅग थ्रूच माझा जो काही इनपुट आहे तो इनपुट प्रोसेस केला जाणार आहे किंवा ट्रान्सफर केला जाणार आहे फ्रॉम वन पेज टू अनदर पेज और विदिन अ पेज. ओके. फॉर प्रोसेसिंग. बट बसला चालवण्यासाठी कोणीतरी पाहिजे. देर आर मेथड्स अवेलेबल टू ट्रान्सफर द व्हॅल्यूज फ्रॉम वन पेज टू अनदर पेज और विदिन अ पेज, आपण म्हणू शकतो. दॅट इज गेट अँड पोस्ट मेथड. These are called as a super global variable, get and post method. आता get आणि post method आपण यूज करतो. A form data can be submitted using post and get method. Both are used for the same purpose but stand apart for some specifications. Third point काय सांगितलेलं आहे ते? Get and post create an array which holds key value pairs where keys are the name of the form controls and values are the input data by the user. जेव्हा आपण प्रोग्राम रन करू तेव्हा मी तुम्हाला याचे व्हॅल्यू सांगतो, म्हणजे तेव्हा क्लिअर होऊन जाईल आयडिया पूर्ण नेमकं की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा सेंड होतो म्हणजे नेमका कसा सेंड होतो. ओके. आता गेट आणि पोस्ट मेथड या दोन्ही पण आपण व्हॅल्यूज ट्रान्समिट करण्यासाठी यूज करतो, बट देर आर सम डिफरन्स बिटवीन गेट अँड पोस्ट मेथड. गेट कधी यूज करतो, पोस्ट कधी यूज करतो? तर गेटचं काय आहे ऍक्च्युअल? दॅट गेट इज युज्ड टू ट्रान्समिट ओनली अल्फा न्यूमरिक डेटा आपण म्हणू शकतो. दॅट इज स्ट्रिंग, नंबर्स, हे ट्रान्समिट करायला आपण गेट यूज करतो. तिथे काहीतरी गेट मेथड यूज करताना त्यांनी लिमिटेशन दिलेली आहे. अप टू 1025 बाईट डेटा फक्त मी ट्रान्समिट करू शकते ऍट अ टाइम फ्रॉम वन पेज टू अनदर पेज. ओके. बट पोस्ट मेथड काय म्हणतो? अनलिमिटेड डेटा तुम्ही ट्रान्समिट करू शकता युजिंग पोस्ट मेथड. म्हणजे जेव्हा माझा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जर मला ट्रान्सफर करायचा असेल फ्रॉम वन पेज टू अनदर पेज,
ओके, ॲट दॅट टाइम आय विल यूज पोस्ट मेथड. आणखी गेट मेथड मी जेव्हा यूज करते तर मला इमेजेस ट्रान्सफर करायचे असेल, ऑडिओ क्लिप ट्रान्सफर करायची असेल, व्हिडिओ ट्रान्सफर करायचा असेल, कधी फाईल ट्रान्सफर करायची असेल, आय कॅन नॉट यूज गेट मेथड. ओके, पोस्ट मेथड आपल्याला अलाउ करतो व्हिडिओ आणि ऑडिओ ट्रान्सफर करायसाठी. जस्ट अ मिनिट. ओके, गेट मेथड थ्रू मी फक्त टेक्स्ट सेंड करू शकते. पोस्ट मेथड आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ सुद्धा, इमेजेस सुद्धा ट्रान्सफर करायला अलाउ करतो. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन गेट अँड पोस्ट. हा एक आहे. आणखीन एक मेन डिफरन्स म्हणजे काय, जेव्हा गेट मेथड थ्रू आपण व्हॅल्यूज पास करतो, राईट, तेव्हा URL माहिती आहे आपल्याला. ओके, ऍड्रेस बार मध्ये आपल्याला ब्राउझरच्या ऍड्रेस बार मध्ये जो दिसतो दॅट इज URL. आतापर्यंत आपण बघितलेले .php आपण कुठली फाईल ओपन केलेली आहे तिथपर्यंतचा URL आपल्याला ब्राउझर मध्ये दिसून येतो, ऍड्रेस बार मध्ये दिसून येतो. बट जेव्हा मी गेट मेथड यूज करते आणि गेट मेथड थ्रू जर मला डेटा पास करायचा असेल, ऍट दॅट टाइम URL मध्ये त्या पेज थ्रू कुठला डेटा सेंड व्हायला लागलाय, ओके, त्याची इन्फॉर्मेशन ऍड होऊन जाते जेव्हा मी गेट मेथड यूज करते. म्हणजे URL मध्ये सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिसते. जनरली त्यासाठी म्हणतात की गेट मेथड जेव्हा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आपण सेंड करतोय, पासवर्ड सेंड करायला लागलो, काही ते व्हॅलिडेशनचं इन्फॉर्मेशन सेंड करतोय, ऍट द टाइम गेट मेथड यूज करायची नाही. कारण गेट मेथड काय करतो, ऍड्रेस बार मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून दाखवतो, जेणेकरून हॅकर्सला लवकर हॅक करण्यासाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात ते, राईट. त्यासाठी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जेव्हा आपण यूज करतो ऍट दॅट टाइम गेट मेथड आपण यूज करत नाही. पण पोस्ट मेथड URL ला इन्फॉर्मेशन अटॅच करत नाही. ओके, एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये ती इन्फॉर्मेशन दिली जाते दुसऱ्या पेजला, ओके, किंवा PHP कोडला. त्यावेळेस आपल्याला URL ला ती इन्फॉर्मेशन काही सुद्धा अटॅच होत नाही. हा सगळ्यात मेन डिफरन्स आहे बिटवीन गेट अँड पोस्ट मेथड. आता गेट अँड पोस्ट मेथड आर ट्रीटेड ॲज $_गेट अँड $_पोस्ट. ओके, PHP मध्ये आपण लिहितो कसं या मेथड म्हटलं तर $_गेट अँड $_पोस्ट अशा आपण या मेथड्स लिहितो. आणि युजिंग these methods we access the values of the controls. Okay, these methods are super globals, which means that they are always accessible and they can be accessed using any function, class or file. Within a file मी कुठेही या मेथड यूज करू शकते, बट इन PHP कोड ओनली. ओके, PHPच्या कोडमध्ये विदिन अ फाईल मी कुठेही हा कोड यूज करू शकते, या मेथड्स यूज करू शकते. असं काही ह्याचा स्कोप ठरलेला नाहीये की फक्त इथंच तुम्ही यूज करा, पर्टिक्युलर या पार्ट मध्येच तुम्ही यूज करा. ओके, the get method is an associative array of variables passed to the current script via the URL parameters. Okay, as an array या व्हॅल्यूज पास केल्या जातात. सो फर्स्ट आता गेट मेथड बद्दल आणखीन इथे काही इन्फॉर्मेशन आता मी तुम्हाला जी डिस्क्राईब केली त्याबद्दल. जसं इथं म्हटलेलं त्यांनी, गेट मेथड इज लेस सेक्युअर आहे बिकॉज इन्फॉर्मेशन सेंड फ्रॉम अ फॉर्म विथ द गेट मेथड इज विजिबल टू एव्हरीवन. का विजिबल आहे, कारण URL मध्ये ती इन्फॉर्मेशन अटॅच केली जाते. ओके, त्यानंतर इट हॅज लिमिट्स ऑन द अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन टू सेंड बिकॉज URL लेंथ्स आर लिमिटेड. सी, अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन ही लिमिटेड आहे. का, तर URL लेंथ सुद्धा लिमिटेड आहे. दॅट्स वाय ही थ्रू जो इन्फॉर्मेशन आपण सेंड करायला लागलो ती देखील
लिमिटेड आहे. ओके, कारण गेट मेथड URL ला इन्फॉर्मेशन अटॅच करणार आहे. The get method, see, the browser appends the data to the URL. The get method cannot be used to send binary data like images or Word documents to the server. See, in the get method page and encoded informations are separated by the question वॉइस नाही voice येईना का? होते. तुटत आहे, ठीक आहे. बाकीच्या नाही नाही तसं मॅम, यायलाय. यायलंय ना, मग तुझ्याकडे चांगली येत रेंजचा आहे मॅम प्रॉब्लेम आवाज. असेल बाळा. तुझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे येत नसेल. हो मॅम. हा, इन द गेट मेथड पेज अँड एन्कोडेड इन्फॉर्मेशन आर सेपरेटेड बाय द क्वेश्चन मार्क साइन. हे रन केल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते URL मध्ये, किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या ब्राउझर वरती बघू शकता URL मध्ये कशी सेपरेट होते. ओके, सो दिस इज द गेट मेथड. एकच मिनिट, हँगल होतो परत. नाही, हा, get and post method. Using the get and post methods, the browser client can send data to the web server. आता PHP इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आपण म्हणतो. म्हणजे जो काही डेटा प्रोसेस केला जाणार आहे तो सर्व्हर साइडला प्रोसेस केला जातो, क्लायंट साइडला प्रोसेस केला जात नाहीये. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज एक असते आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग एक लँग्वेज असते. सर्व्हर, आता PHP जो आहे तो सर्व्हर साइड आहे, त्याच्यामुळे सिक्युरिटी देखील मोर आहे सर्व्हर साइडला. ओके, दॅट इज अ वेब सर्व्हर. मग जो काही गेट आणि पोस्ट मेथड आहे आपण PHP मध्येच डेटा प्रोसेस करायला लागलोय. इट इज सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज दॅट इज द ब्राउझर क्लायंट कॅन सेंड डेटा टू द वेब सर्व्हर. म्हणजे गेट आणि पोस्ट मेथड थ्रू आपण वेब सर्व्हरला डेटा सेंड करतो. PHP, the get and post methods are used to retrieve information from the forms such as user input, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ना these methods are used data handling forms. ओके, डेटा हँडलिंग फॉर्म्स म्हणजेच काय, ज्या फॉर्म मध्ये आपण युजर कडून इनपुट घेतोय, म्हणजे टेक्स्ट बॉक्स यूज करायला, टेक्स्ट एरिया यूज करतोय, चेक बॉक्स यूज करतोय, लिस्ट यूज करतोय, जेणेकरून युजर कडून काहीतरी आपण इन्फॉर्मेशन घेतोय. ओके, ते फॉर्म्स हँडल करण्यासाठी आपण या मेथड यूज करतो. नेक्स्ट पोस्ट मेथड आहे. आता पोस्ट मेथड बद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, दॅट इज the post method is secure because information sent from a form with the post method is invisible to everyone. जसं गेट मेथड मध्ये URL थ्रू इन्फॉर्मेशन सेंड केली जाते, दॅट इज विजिबल आहे सगळ्यांना. पोस्ट मेथड इनविजिबल ठेवतो ती इन्फॉर्मेशन, मीन्स इट इज अ सेक्युअर. त्यानंतर ना दिस मेथड हॅज no limits on the amount of information to send because URL lengths are unlimited. Okay, the browser doesn't append the data to the URL. The post method can be used to send binary data like images or Word documents to the server. ह्याच्यासाठी आपण पोस्ट मेथड यूज करतो. ओके, आता नेक्स्ट हे झालं कुठला मेथड आपण यूज करतो फ्रॉम वन पेज टू अनदर पेज डेटा सेंड करण्यासाठी. आता फॉर्म व्हॅलिडेशन म्हणजे काय, व्हॅलिडेटिंग फॉर्म, आपल्या चॅप्टरचं टायटलच आहे, क्रिएटिंग अँड व्हॅलिडेटिंग दी फॉर्म्स. सो व्हॉट इज फॉर्म व्हॅलिडेशन? फॉर्म व्हॅलिडेशन म्हणजेच काय, एन्शुरिंग दॅट फॉर्म्स व्हॅल्यूज आर करेक्ट ऑर नॉट. फॉर्म व्हॅलिडेशनचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणलं तर लॉग इन फॉर्म म्हणतो, दॅट इज अ फॉर्म व्हॅलिडेशन, ज्याच्यामध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट आहे का चेक करतो, किंवा ज्या युजर नेम जो ऍड केलेला आहे त्याचाच पासवर्ड दाखतोय का हे बघायला लागलो. ओके, दॅट इज अ व्हॅलिडेशन करतोय आपण फॉर्मला. चेकिंग, आता इथं काही टाइप्स ऑफ व्हॅलिडेशन सांगितलेले आहेत, दॅट इज चेकिंग ब्लँक व्हॅल्यूज. जर एखादा फॉर्म आपण युजर कडून इनपुट घेत असेल, जेव्हा सबमिट वरती क्लिक केल्यावरती कुठली तरी फील्ड ब्लँक राहिले का हे चेक करणं, दॅट इज अ फॉर्म व्हॅलिडेशन. ओके, त्यानंतर ना समजा फोन नंबर आहे, फोन नंबरचा टेक्स्ट बॉक्स आहे, पण आपण तिथं काहीतरी काय म्हणतात टेक्स्टच ऍज अ इनपुट द्यायला लागलो, म्हणजे अल्फाबेट्स ऍज अन इनपुट आहे तर नंबर देतच नाहीये. दॅट इज एन्शुरिंग द डेटा टाइप ऑफ व्हॅल्यूज, दॅट इज अ फॉर्म व्हॅलिडेशन. त्यानंतर एन्शुरिंग द फॉर्मॅट अँड रेंज ऑफ द व्हॅल्यूज, चेकिंग फॉर रिडंडन्सी, डुप्लिकेशन कुठे आहे का चेक करणार आपण, दॅट इज अ व्हॅलिडेशन.
म्हणजे जो काही युजर कडून आपण इनपुट घ्यायला लागलोय दॅट इनपुट इज करेक्ट ऑर नॉट हे चेक करणं म्हणजे फॉर्म व्हॅलिडेशन. ऑर द युजर इनपुट इज व्हॅलिड ऑर नॉट हे चेक करणं म्हणजे फॉर्म व्हॅलिडेशन. ओके, सो या चॅप्टर मध्ये आपण सगळं फॉर्म व्हॅलिडेशन ची प्रोसेस आपण बघणार आहे. एक्झाम्पलला स्टार्ट करूया. न्यू फाईल ओपन केली, कोड लिहिते PHP व्हॅलिडेशन अंडरस्कोर फर्स्ट म्हणून तिथे एक सिंपल प्रोग्राम बघूया. डॉट PHP व्हॅल अंडरस्कोर फर्स्ट म्हणून नाव दिलेलं आहे फाईलचं मी. सो फर्स्ट हे राहू दे PHP. आता फॉर्म यूज करणार म्हणजे इथे आपण HTML चा टॅग यूज करणार आहे. सो HTML कोड आपण यूज करतोय. युझिंग फॉर्म. HP मध्ये सध्या काहीच लिहिलेलं नाहीये. सेव्ह केलाय प्रोग्राम. एक काम करूया, रन करून बघूया. लोकल होस्ट SSP val अंडरस्कोर फर्स्ट डॉट PHP युझिंग फॉर्म एवढंच केलेलं आहे, एवढं आलेलं आहे. ओके, आता युजर कडून जर मला व्हॅल्यूज घ्यायचे असतील तर मी फॉर्म यूज करणार. फॉर्मच्या अगोदर एक काम करूया, डायरेक्टली इनपुट यूज करूया. इनपुट टॅग आपण यूज करतोय युजर कडून इनपुट घेण्यासाठी किंवा फॉर्मचे कंट्रोल्स फॉर्म मध्ये प्लेस करण्यासाठी. इनपुट टाइप इक्वल टू सबमिट एवढंच लिहितो. बघूया बरं काय आहे आउटपुट. बटन आलं इथे. आता ह्याला क्लिक केल्यानंतर ना एक मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, आता सिंपल आपण प्रोग्राम करणार. पण पहिल्यांदा आता फॉर्म काय असतो ते बघूया. आता हा जो सबमिट बटन आहे हा मी काय करते, व्हॅल्यूज मला पास करायचे. सबमिट वरती मी क्लिक केलं, हे कळणार कसं PHP ला. ओके, म्हणजे गेट का पोस्ट काहीतरी मला यूज करावं लागेल ना, राईट. त्यामुळे मी काय करते ते हा जो इनपुट आहे म्हणजे सबमिट आहे हा एकात मी स्टोअर केला. आता इथे फॉर्म टॅग लिहिते, फक्त फॉर्म लिहिलेला आहे. त्यात कुठले ऍट्रिब्यूट्स मी अजून यूज केलेले नाहीये. वन बाय वन जाऊया आपण. ओके, सेव्ह करते प्रोग्राम. आता रन करून बघूया. ओके, डिझाईन मध्ये काही चेंजेस झालेत का? नाही झालेले.
बट हा जो बटन आहे हा फॉर्मच्या आत गेला. आता इथे गेट मेथड यूज करणार आहे का पोस्ट मेथड यूज करणार आहे हे इथे आपल्याला मेन्शन करावं लागतं फॉर्मला. तो मेथड इक्वल टू डबल कोड मध्ये इथे डॉलर अंडरस्कोर वगैरे मी काही यूज केलेलं नाहीये. व्हॅल्यूज ऍक्सेस करण्यासाठी आपण तो व्हेरिएबल एकच मिनिट गेट मेथड आपण यूज करणार आहे टू ट्रान्सफर दिस व्हॅल्यू टू द PHP कोड. ओके, आता इथे नेम देऊया की नेम प्रॉपर्टी हा नेम ऍट्रिब्यूट आपण यूज करणार कशासाठी टू आयडेंटिफाय द कंट्रोल. हे एवढा कोड मी लिहिलेला आहे. फॉर्म मध्ये मेथड ऍड केली आहे. थोडी स्पेस देते म्हणजे समजायला सोपं जाईल. फॉर्म मध्ये मेथड ऍड केली, नेम इक्वल टू क्लिक झाला. आता एक काम करूया, आता इथे मी पुन्हा एकदा रिफ्रेश करते, सबमिटला क्लिक करते. सी ठीक आहे. हे URL दिसतं का तुम्हाला सगळ्यांना? जस्ट काम करते कॉपी. सी URL चेक करा. दॅट इज लोकल होस्ट, फोल्डरचं नेम आहे, फाईलचं नाव आहे आणि त्याच्यानंतर इथे आलेलं आहे क्वेश्चन मार्क. जे मगाशी PPT मध्ये आपण बघितलं होतं, फाईल नेम आणि ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्याला सेपरेट क्वेश्चन मार्क करतोय. ओके, सेपरेशन झालं. त्याच्या पुढे की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा सेंड होतोय. दॅट इज क्लिक ही की झाली म्हणजे आपल्या सबमिटचं नाव आहे, सबमिट बटनचा इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय आहे बरं इथे सबमिट म्हणून व्हॅल्यू आहे, राईट. ही सेंड केली चालली URL थ्रू. आता इथं फॉर्म थ्रू आपण विदिन अ प्रोग्रामच आपण ती व्हॅल्यू ट्रान्सफर करायला लागलोय, राईट. त्यामुळे इथे फॉर्म प्रोग्राम मध्ये फॉर्म टॅग मध्ये कुठे जायचे हे सांगायची गरज नाहीये, कारण आपल्याला याच पेज मध्ये पुन्हा व्हॅल्यू आणायची. त्यामुळे ऍक्शन जो आहे लिहितो ना आपण, ऍक्शन इक्वल टू ब्लँक ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये हॅश लिहू शकता. ओके, याचं मिनिंग काय झालं, याच पेजला पुन्हा ही इन्फॉर्मेशन सेंड करायची. ओके, म्हणजे सबमिटला क्लिक केल्यानंतर ना पुन्हा हाच पेज रिलोड व्हायला पाहिजे, हे त्याचं मिनिंग झालं. ह्याला आपण ब्लँक पण ठेवू शकतो. गेट यूज केल्यावरती काय झालं, सिंपल URL मध्ये की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा ऍड झालेला आहे. जर आता इथं मी गेटच्या ऐवजी पोस्ट यूज केला, सेव्ह करते, आता रन करूया प्रोग्राम.
.php सबमिटला क्लिक केलं, काही यायला लागलं URL ला, काहीच ऍड होत नाहीये. ओके, म्हणजे इथे हा हिडन करून डेटा ट्रान्सफर करायला लागलाय, तो युजरला दिसत नाहीये, जो की गेट मध्ये आपल्याला दिसत होता. हा मेन डिफरन्स आहे बिटवीन गेट आणि पोस्ट मेथड. समजलं सगळ्यांना डिफरन्स काय आहे URL मधला? ओके, आता नेक्स्ट हा झाला सबमिट बटन. बटन साठी आपण इनपुट टाइप सबमिट यूज करतो. नेम प्रॉपर्टी कशासाठी किंवा नेम ऍट्रिब्यूट का आपण यूज करतो? टू ऍक्सेस दीज सबमिट बटन. आता PHP मध्ये जर मला चेक करायचंय की बाबा, एक काम करू आपण, गेट थ्रू पहिल्यांदा प्रोग्राम करू, नंतर पुन्हा पोस्ट थ्रू पण करत जाऊ. ओके, गेट. आता इथे मला चेक करायचंय दॅट बटन क्लिक झालंय का नाही झालंय. मग सध्या एकच बटन आहे माझ्याकडे, मल्टिपल बटन्स आहेत का? नाहीये, एकच आहे. म्हणजे कुठला तरी एकच बटन सेव्ह होणार, त्यामुळे कुठला बटन क्लिक झालाय हे चेक करायच्या ऐवजी मी काय करते, इथे इफ $_get, ओके, म्हणजे गेट मेथड थ्रू काहीतरी आलं असेल हे मी इथं चेक करायला लागले. इथं मला काय आलंय काय नाही चेक करायची गरज नाहीये, कारण इथे टेक्स्ट बॉक्स पण नाहीये ना धड दुसरा बटन पण नाहीये, फक्त एकच बटन आहे. त्यामुळे मी असा कोड इथे राईट करायला लागले. इथे आता एक काम करूया, इको सबमिट बटन इज क्लिक्ड. ओके, फक्त एक मेसेज मी डिस्प्ले केला. आता कंट्रोल एस, मगाशीपर्यंत येत होतं का मी रिफ्रेश करत होते काहीतरी? नाही. आता PHP मध्ये आपण कोड लिहिलेला आहे, त्याच्यामुळे हा डायलॉग बॉक्स इथे ओपन होतोय, कन्फर्म फॉर्म रिसबमिशन. ओके, कंटिन्यू. आता इथे सबमिटला क्लिक करते मी. सी वरती आलं, सबमिट बटन इज क्लिक युजिंग फॉर्म, पुन्हा सबमिट, पुन्हा क्लिक केलं, पुन्हा आलंय. समजलं? आता हा जर PHP चा कोड आहे, हा जर PHP चा कोड मी वरच्या ऐवजी इथे खाली कुठेतरी टाकला, कंट्रोल X करते, या HTML च्या नंतर टाकून देते, कंट्रोल V. सेव्ह केला प्रोग्राम. आता मी जर रन केला, सबमिट, खाली येतोय मेसेज, सबमिट बटन इज क्लिक्ड. ओके, सो विदिन HTML सुद्धा आपण लिहितो. हा आय थिंक मी याबद्दल सांगितलेलं आहे, बट तरी करून बघूया. कंट्रोल X केला, कुठेही मी लिहू शकते. तुम्ही काय करते, या फॉर्मच्या बाहेर लिहिते, फॉर्मच्या आत लिहिलं तरी पण चालेल. .php, एंटर, युजिंग फॉर्म, सबमिट, सबमिट बटन इज क्लिक्ड. ओके, समजलं सगळ्यांना? हा प्रोग्राम नोट डाऊन करून घ्या. तर टेक्स्ट बॉक्स एक आहे, तो एक करून बघूया. आता इथेच याच प्रोग्राम मध्ये मी काय करते, ते काम करूया. कंट्रोल E, C, नवीन घेतला प्रोग्राम, व्हॅलिडेशन, दुसरे फॉर्म txt.php. इथे इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट
and name equal to नेम काय घेऊया, str म्हणून घेते. ओके, त्याला काय म्हणू शकतो आपण, लक्षात ठेवायचं म्हणजे तर नेम म्हणजे काय, हा व्हेरिएबल नेम आहे ज्याच्यामध्ये टेक्स्टची व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. ओके, str काय म्हणू शकतो आपण, इट इज अ व्हेरिएबल नेम म्हणू शकतो जर लक्षात ठेवायचं असेल तर. ओके, नेमच्या जे काय व्हॅल्यू असणार आहे त्या थ्रू आपण या टेक्स्टची व्हॅल्यू ऍक्सेस करणार. मग आता बटनला क्लिक केलं तर चेक करायचं मला टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू. आता टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू घेणार कसं आपण युजर कडून, सिंपल $_ गेट मेथड. सी, या फॉर्म टॅग मध्ये मी मेथड इक्वल टू जी यूज करते, तीच मेथड मला ती व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी इथे पण यूज करायची. इथे मी गेट यूज करून इथे मी पोस्ट यूज करेन असं चालणार नाही. इथे गेट केला म्हणजे इथे सुद्धा मला गेटच करावं लागणार, कारण हा गेट मेथडच आपल्याला व्हॅल्यू ट्रान्सफर करून देतोय. ओके, सो एक व्हेरिएबल डिक्लेअर करते, व्हेरिएबल str म्हणून. हा सेम राहिला, काही फरक पडत नाही. हा याचा नेम आहे आणि हा ऍक्च्युअल आपला प्रोग्रामचा व्हेरिएबल आहे. ओके, त्यामुळे इथे डिफरन्शिएट त्यांना केलं जातं. पुढे ग्लोबल व्हेरिएबल लिहूया, $_ गेट मेथड. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोट, नेमचं नाव, सिंगल कोट कम्प्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आलं लक्षात? $_ गेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍज अ इंडेक्स आपण म्हणू शकतो याला, की देणार आहे. की म्हणजे कुठली झाली, हा नेम फील्डची व्हॅल्यू str. ओके, म्हणजे str मध्ये युजर जे काय टाईप करेल टेक्स्ट बॉक्स मध्ये ती व्हॅल्यू सगळी इथे येऊन जाईल. आता इथे मेसेजच्या ऐवजी मला काय करायचंय, जो हा टेक्स्ट बॉक्स मध्ये असणार आहे ते ऍज इट इज डिस्प्ले व्हायला पाहिजे. सिंपल प्रोग्राम केलेला. बटनला क्लिक झालंय कसं कळत आहे, इफ $_ गेट मी यूज केलंय तरच. सेव्ह केला प्रोग्राम, रन करूया. फॉर्म $_txt.php युझिंग फॉर्म्स, टेक्स्ट बॉक्स, त्याच्या पुढे बटन. टेक्स्ट बॉक्स मध्ये मी जे काय प्रिंट करेन, हॅलो आलं इथे, str इक्वल टू हॅलो अँड क्लिक इक्वल टू सबमिट. फाईलचं नेम आणि की व्हॅल्यू पेअर क्वेश्चन मार्कनी सेपरेट होत आहेत, आणि प्रत्येक की व्हॅल्यू पेअरच्या मध्ये $% आहे, म्हणजेच काय, ही एक की व्हॅल्यू पेअर आहे, ही दुसरी की व्हॅल्यू पेअर आहे. ओके, म्हणजे इथे ऍज अ अरे ही व्हॅल्यू स्टोअर केली जाते इन गेट मेथड. 0th इंडेक्स वरती str इक्वल टू हॅलो असेल आणि 1 इंडेक्स वरती क्लिक इक्वल टू सबमिट सेव्ह असणार आहे. ओके, दोन्ही व्हॅल्यू चाललेत, दोन कंट्रोल्स आहेत फॉर्मच्या आत, त्याच्यामुळे या दोघांचे पण की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा सेंड केला जातो. आलं लक्षात सगळ्यांना कसं यूज केलं? नोट डाऊन करून घ्या प्रोग्राम.
एक प्रोग्राम करू आपण, दॅट इज लॉग इनचा करूया. त्याच्यामध्ये युजर नेम कडून मी युजर कडून मी युजर नेम आणि पासवर्ड या 2 व्हॅल्यू घेणार आणि त्या सबमिट करणार. ओके, गेट मेथड यूज करूया, नंतर ना पोस्ट मेथड यूज करूया. आता इथे आणखीन एक टेक्स्ट बॉक्स लागेल मला. इथे पासवर्ड म्हणून देते, नेम, युजर नेम. तुम्ही छोटे छोटे पण देऊ शकता, मी जस्ट कळावं म्हणून मोठे मोठे दिलेले नेम, तर या थ्रू आपण व्हॅल्यूज इथं ऍक्सेस करणार. आता एक काम करू, रन करून बघूया प्रोग्राम. सेव्ह केला का मी? कंट्रोल एस, फॉर्म लॉग म्हणून नाव दिलेलं मी. फॉर्म लॉग डॉट PHP. ओके, युजर नेम आलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे हे पण आहे, युजर नेम, पासवर्ड. ओके, इथे करते, त्याच्या खाली इकडे H2 टॅगला मी क्लोज करते, म्हणजे पूर्ण काय H2 हेडर त्याला अप्लाय होऊन जाईल. ओके, युजिंग फॉर्म्स, युजर नेम, जे काय टाईप करणार आपण, पासवर्ड, इथे जे काय टाईप करणार ते. आता या व्हॅल्यूज सबमिट व्हायला पाहिजे. सिंपल आपण चेक करणार, युजर नेम आणि पासवर्ड काहीतरी आपण स्टॅटिकली इथं चेक करणार. ओके, करेक्ट असेल तरच सबमिट वरती क्लिक करा, अदरवाइज नो. आता जाऊ इथे PHP कोडला. आता मला काय करायचंय, युजर नेमची व्हॅल्यू घ्यायची आहे. 2 टेक्स्ट बॉक्स आहेत. पहिला आहे युजर नेम, सो फर्स्ट मी व्हॅल्यू घेते. इथे की द्यायची आपल्याला, की काय आहे आपली इथे युजर नेम. मग त्या टेक्स्ट मध्ये जे काय व्हॅल्यू करणार ती येणार इथे. मग याला मी काय करते, यू नेम म्हणून व्हेरिएबल घेते. नेक्स्ट व्हेरिएबल असेल माझा पासवर्डचा, दॅट इज ओनली पास लिहिते. ब्रॅकेट पासवर्ड हे ऍक्सेस करायला लागलो आपण, पासवर्ड की ऍक्सेस करतो. ओके, युजर नेम ऍडमिन आणि पासवर्ड पण ऍडमिन आहे का. इफ कंडिशन आपण यूज करणार. इफ काय करणार याच्यामध्ये, डॉलर युनेम, ओके, इक्वल टू काय पाहिजे मला, ऍडमिन आहे का. ओके, अँड डॉलर पास इक्वल टू द ऍडमिन आहे का, चेक करते. तो इफ बोथ कंडिशन्स आर ट्रू, देन इको लॉग इन सक्सेसफुली. कंट्रोल एक्स, किंवा व्हॅलिड इनपुट गिवन म्हणून मेसेज प्रिंट करूया. ओके, आलं लक्षात मी काय केलं, युजर नेम घेतला, युनेम मध्ये पासवर्ड घेतला, पास मध्ये चेक करते युनेम आणि पास दोन्ही ऍडमिन आहेत का, असतील तरच व्हॅलिड इनपुट गिवन म्हणून द्यायचंय. अदरवाइज एल्स पण लिहून टाकूया आपण सरळ, एल्स नथिंग, एल्स असेल तर काहीच करायचं नाही आपल्याला. करूया रन. युजर नेम ऍडमिन, पासवर्ड ऑल्सो ऍडमिन, सबमिट, व्हॅलिड इनपुट गिवन. आता इथे वरती युजर नेम इक्वल टू ऍडमिन, एम्परसँड पासवर्ड इक्वल टू ऍडमिन, एम्परसँड क्लिक इक्वल टू सबमिट आलेलं आहे. पासवर्ड दिसायला लागलाय ऍडमिन म्हणून, राईट.
लॉग इन इन्फॉर्मेशन आपण सेंड करतोय, बट वी आर युझिंग द गेट मेथड विच इज इनसिक्युअर. जर मला ह्याला सिक्युरिटी फॉर्म करायची असेल तर मी काय करणार, इथे पोस्ट मेथड यूज करणार इन्स्टेड ऑफ गेट मेथड. राईट. आता पासवर्ड आहे तरी दिसायला लागलं, त्यामुळे मी काय करते, इथे इनपुट टाईप इक्वल टू पासवर्ड घेते. बरोबर आहे ना? आय थिंक पासवर्ड म्हणूनच फील्ड अवेलेबल आहे आपल्याकडे. काढून टाकायचंय. बरोबर आहे, दिसत तर नाहीये काही. सो आता इथे करून बघूया. ऍडमिन ऍडमिन सबमिट. मला इथे पासवर्ड दिसत आहे. त्यामुळे गेटच्या ऐवजी जर मी तिथे पोस्ट मेथड यूज केली विच इज इफिशियंट असणार आहे इन्स्टेड ऑफ युझिंग गेट मेथड. कळालं लॉग इन मी कसं केलं इथे? नोट डाऊन करून घ्या प्रोग्राम. आता टेक्स्ट बॉक्स आणि बटन तर आपण बघितलं. आता तुमच्यासाठी टास्क आहे, जे नेक्स्ट लेक्चरला यायच्या आत तुम्हाला करायचं आहे. उद्या सुट्टी आहे, करू शकता तुम्ही. स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म बनवायचा, फक्त टेक्स्ट बॉक्स असलेला. ओके. आता रेडिओ बटन अजून आपण शिकलेलं नाही, त्यामुळे ते काही यूज करायचे नाही. फक्त टेक्स्ट बॉक्स यूज करायचे युजर कडून इनपुट घेण्यासाठी. ओके. स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आणि सिंपल जेव्हा सबमिट करेल स्टुडंट, सबमिट केल्यानंतर ना फक्त इथे PHP मध्ये सबमिट केलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला इको करायचे. फक्त एवढाच प्रोग्राम करा, बाकीचा आपण नंतर न बघूया. ओके. ओके मॅम. ओके, चालेल. चलो, मीटिंग मी कॅन्सल करते इथे. एवढंच बस. बर, मी एखाद्या वेळेस उद्या घेतलं तर लेक्चर घेणार आहे, एक्स्ट्रा लेक्चर. ओके. तर एक्स्ट्रा लेक्चर घेणार का नाही घेणार हे मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे जर टेलिग्राम वरती लक्ष ठेवा, उद्या घेणार का नाही घेणार. घेतला तरी पण उद्या मी असं 1 वाजता किंवा 12 वाजताच लेक्चर घेईन. ओके. ओके. 80% तरी मी घेणारच आहे लेक्चर, पण समजा काही प्रॉब्लेम आला तर नाही घेणार असं होऊ शकेल, बट घेईन मी लेक्चर उद्या. ओके. चलो, बाय.